नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशी बिस्किटं किंवा गोड मठरी पण म्हणू शकता तुम्ही याला। एकदम खुसखुशीत अशी गोड मठरी किंवा गव्हाच्या पिठाची बिस्किटं। यात आपण गव्हाचं पीठ आणि गूळ वापरणार आहोत, मैदा किंवा साखर अजिबात वापरणार नाहीये। त्यामुळे ही एकदम पौष्टिक अशी बिस्किटं आहेत आणि तेलकट बघू शकता अजिबात होणार नाहीत। चला तर मग अशी पौष्टिक बिस्किटं घरच्या घरी कशी बनवायची ते बघूया। तर बिस्किट बनवण्यासाठी इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे। हे जाडसर दळून आणलेलं गव्हाचं पीठ आहे, थोडंसं असं रवाळ। आपण जसं डाळबट्टीला दळून आणतो ना तसं पीठ आहे हे, बट्टीसारखं। तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही 1.5 वाटी गव्हाचं आणि पीठ आणि अर्धी वाटी रवा असं प्रमाण घेऊन हे बिस्किट करू शकता। माझ्याकडे हे जाडसर पीठ आहे, हे 2 वाट्या घेणार आहे मी। आणि त्याच्यामध्ये पाऊण वाटी हे खोबरं टाकणार आहे किसलेलं। विकतच्या खोबऱ्याचा किस जो मिळतो तो आहे हा। तुम्ही घरच्या खोबऱ्याची काळा भाग काढून मिक्सरमध्ये बारीक करून याच्यात घालू शकता। खोबऱ्याने खूप छान चव येते आपल्या बिस्किटांना। आणि हे जायफळ, विलायची आणि सुंठ पावडर आहे, साखर घालून बारीक केलेलं, हे 1.5 चमचा घालू याच्यात। गुळाच्या पदार्थात सुंठीची चव छान लागते। आणि याला चवीनुसार थोडंसं मीठ घालू। आता हे सगळं मिक्स करून घेऊ, कोरडे जिन्नस सगळे एकजीव करून घेऊ। आता हे सगळं एकजीव झालं की याच्यात कडकडीत तेलाचं 3 चमचे मोहन घालू। तेलाऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता इथे। आता हे चांगलं एकजीव करून घेऊ। गरम आहे, चमच्याने करू अगोदर। आता थोडंसं थंड झालंय, आता याला हाताने मिक्स करून घेऊ। सगळं एकजीव करून घ्यायचंय आपल्याला। हे बघू शकता मस्त अशी मूठ वळल्या जाते आपल्या पिठाची, पण लवकर फुटते, एकदम नरम आहे ती, भुसभुशीत आहे। असंच पीठ करायचंय आपल्याला। आता पीठ मळण्यासाठी आपण इथे गुळाचा पाक करून घेऊ। त्यासाठी मी पाऊण वाटी गूळ घेतलाय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि पाऊण वाटी गुळासाठी पाऊण वाटी पाणी घेतलंय, जेवढा गूळ तेवढंच पाणी। आणि याचा पाक आपल्याला फक्त गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे, खूप जास्त कडक असा एकतारी असा पाक करायचा नाहीये। आता पाक झालाय आपला, थोडासा कोमट पण झालाय। आता याच्यात गाळून घालू आपण हा पाक पिठामध्ये। अगोदर थोडा घालू, काही शिल्लक ठेवू आणि याला थोडंसं मळून घेऊ हलक्या हाताने पिठाला। पीठ हलक्या हातानेच मळायचं, खूप जास्त आपल्या चपातीच्या पिठासारखं दाबून दाबून मळायचं नाही। आता हे थोडंसं गरम आहे, त्यामुळे अगोदर याला चमच्याने हलवू आणि नंतर मग हाताने। थोडंसं कोमट झालं की हाताने मळून घेऊ याला। आता जसा लागेल तसा याच्यामध्ये आपण राहिलेला पाक घालून घेऊ। आता इथे पाकाची गरज आहे, राहिलेला पाक आपण याच्यात टाकून घेऊ। बघू शकता मी सगळा पाक घेतलाय आणि बरोबर एवढ्याच पाकामध्ये माझं पीठ मळून झालं। पीठ आपल्याला खूप सैल पण नाही आणि खूप घट्ट पण नाही असं मळायचंय, कारण याच्यामध्ये रवा असल्यामुळे, थोडंसं पीठ रवाळ असल्यामुळे हे फुगतं आणि घट्ट होतं आणखी। आता असं गोळा करून आपण याला 10 मिनिट ठेवू। बघू शकता थोडंसं सैल आहे आता, पण ते रवा भिजल्यावर एकदम घट्ट होईल। आता 10 मिनिट झाले, आपलं पीठ इथे घट्ट झालं एकदम, आपल्याला जसं पाहिजे तसं। आता याला पोळपाटावर घेऊ आणि याचे एकसारखे भाग करून घेऊ। तुमचं पीठ जेवढं असेल तेवढे एकसारखे भाग करून घ्या। मी 2 गोळे केले तिथे आणि याला असा लांबट आकार देऊन घ्यायचा आपल्याला।
थोडंसं हाताने दाबत दाबत त्याला पोळपाटावर असं गोल गोल फिरवून घ्यायचे. असं थोडंसं हाताने प्रेस करत करत याचा असा लांबट आकार करून घ्यायचा आहे. आता इथे आपला गोळा तयार झालेला आहे. आता याला कट करून घेऊ आपण. कट करताना तुम्हाला पाहिजे तो आकार देऊ शकता, गोल किंवा असं लांब का अंडाकृती आकार, किंवा तुमच्याकडे कुकी कटर असतील तर त्याने पण एक लाटी करून कुकी कटरने कट करून घ्या. मी असा लांबोळका आकार देणार याला, अंडाकृती. याने छान दिसायला आपली बिस्किटं. आणि जाडीला अशी मध्यमच ठेवायची, खूप अशी जाड नाही ठेवायची, म्हणजे तळायला आतमध्ये कच्ची राहणार नाही ती. अर्धा इंच जाडीची अशी ठेवा. आता ही एकसारख्या आकारात मस्त अशी बिस्किट आपली तयार झालीत. याला थोडंसं शेप देऊन घ्यायचा, पण खूप हलक्या हाताने द्यायचा, जास्त दाबायचं नाही. मस्त बिस्किट तयार झालीत आपली. आता याच पद्धतीने आपण दुसऱ्या पण उंड्याची बिस्किटं करून घेऊ. ही बिस्किटं काढून दुसऱ्या उंड्याची करून घेऊ. आणि इथे आपली सगळी बिस्किटं तयार झाली आहेत करून. मस्त दिसत आहेत, आकार पण छान दिसतोय. आता आपण याला तळून घेऊ. तळण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे, तिच्यात तेल तापत ठेवलंय. तेल मध्यम गरम करायचं, खूप जास्त गरम करायचं नाही किंवा खूप कमी पण ठेवायचं नाही. खूप कमी ठेवलं तर आपले बिस्किटं तेल पितील, आणि खूप जास्त गरम झालं तर फक्त वरूनच जळतील, आतमध्ये कच्चे राहतील. त्यामुळं मंद गॅसवर मध्यमच तेल तापवून घेतलेलं असावं. आता याच्यात बिस्किट सोडून घेऊ. आणि एका वेळी आपल्याला एकदम मोकळे हलवता येतील एवढेच बिस्किट सोडायचे. आणि थोडंसं याला अर्धा मिनिट झाला की खालून थोडंसं मोकळं करून घ्यायचं काट्याच्या चमच्याने, कारण हे कढईला चिकटू शकतात, आणि कढईला जर चिकटले तर तोच भाग जास्त डार्क चॉकलेटी होईल. त्यामुळे आपल्याला एकसारखे होण्यासाठी फक्त याला सैल करून घ्यायचे. एखादा जर कढईला चिकटला असेल तर तो मोकळा करून घेऊ, पण पलटी आत्ता द्यायची नाही आपल्याला. बघू शकता इथे सगळे बिस्किट आपले मोकळे करून घेतले. हे बिस्किट एकदम पौष्टिक आहेत खायला, लहान मुलांना पण द्यायला एकदम पौष्टिक आहे, कारण आपण याच्यात मैदा, साखर असं काहीच वापरलेलं नाही आहे. गूळ आणि गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. आणि हे तेलकट पण होत नाहीत, एकदम कमी तेलामध्ये तळले जातात, तेल जास्त पित नाहीत. आता याला पलटी देऊन घेऊ. बघू शकता चॉकलेटी कलर आलाय खालून. आता दुसऱ्या बाजूने याला पलटून घेऊ. आणि या पण बाजूने असंच कमी गॅसवर एकसारखं तळून घेऊ. ही बाजू पण तळून झाली की मग दोन्ही बाजू आलटून पलटून मस्त चॉकलेटी रंग येईपर्यंत याला तळून घेऊ. बघू शकता मस्त चॉकलेटी रंग आला आपल्या बिस्किटांना. एकसारख्या रंगावर तळले गेलेत. आता हे बिस्किट आपले तळून झालेत, काढून घेऊ हे. आणि बघू शकता दिसतानाच खुसखुशीत झालेत, असं त्याच्या चिरावरनं जाणवतंय आपल्याला. आणि हे गरम असताना थोडेसे लूज असतात, आणि जसे जसे थंड होतात तसे मस्त एकदम कडक होतात. आणि हे बिस्किट अजिबात तेल पित नाही. हे बिस्किट बनवायला पण खूप सोपे आहेत आणि खायला एकदम पौष्टिक, घरच्या घरी बनवलेले, लहान मुलांना किंवा सगळ्यांनाच आवडतील असे बिस्किट आहेत. हे तुम्ही चहा सोबत पण खाऊ शकता, छान लागतात. आता आपण दुसरे पण बिस्किट याच पद्धतीने आपले तळून घेऊ. जेवढे तेलात बसतात तेवढे सोडून घेऊ आणि आलटून पलटून दोन्ही बाजूनी तळून घेऊ याला.
आता हे पण बिस्किट आपले इथे तळून झालेत. मस्त हे पण तळून झाले, त्याला पण कलर छान आलाय चॉकलेटी. आता सगळे बिस्किट आपले तळून झाले, एकदम मस्त असे खुसखुशीत बिस्किट आपले तयार आहेत. तुम्हाला तोडून दाखवते, एकदम खुसखुशीत झालेले आहेत आणि हातावर एकदम पटकन असा याचा भुगा होतोय आणि तेलकट अजिबात होत नाही. हाताला अजिबात तेलकटपणा येत नाहीये. बघू शकता माझा हात तेलकट झालेला नाही अजिबात. ही अशी बिस्किटं करायला सोपी आणि खायला पौष्टिक. तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा. आपण याच्यात तेल मैदा